प्रिय देवेंद्रजी, सन्माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य. पत्रास कारण की आपणास माहीतच आहे, पावसाचे व मराठवाड्याचे कायमच वैर राहिलेले आहे. पाऊस मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. रुसला की इतका रुसतो की पिण्याच्या पाण्याची ही पंचायत होते, आणि कोपला की इतका कोपतो की पिकाचा व जमिनीचा कोपरा न कोपरा वाहून नेतो. मराठवाड्यातील शेतकऱ्याला याची पिढीजात सवयच झालेली आहे. यातून दरवर्षी कर्जाचं नवं जुनं करत, आजचं मरण उद्यावर ढकलत, पुनवेच्या आशेवर अमावस काढतो आम्ही, या न्यायाने तो जगतच आलेला आहे. आपल्याच भाजपाचे सरकार असलेल्या हरियाणामध्ये कर्जमाफी बरोबरच 17,500 प्रति हेक्टरी, तर भाजपाचे सरकार असलेल्या गुजरातमध्ये शेतकऱ्यांना 22,000 प्रति हेक्टरी एवढी मदत केल्या गेली. आपचे सरकार असलेल्या पंजाबमध्ये मान यांनी तर या सर्वांवर कडी करत विक्रमी म्हणजे तब्बल 50,000 प्रति हेक्टरी एवढी मदत केली. आपण व आपल्या ट्रिपल इंजिनच्या सरकारने आपल्या महाराष्ट्र राज्यात जून ते ऑगस्ट 2025च्या दरम्यान जी काही नुकसान भरपाई झाली, त्यामध्ये कोरडवाहू शेतकऱ्यास 8,500 रुपये प्रति हेक्टरी, बागायतदार शेतकऱ्यास 17,000 रुपये प्रति हेक्टरी, बहुवार्षिक पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यास 22,500 रुपये प्रति हेक्टरी, जमीन खरवडून गेलेल्या शेतकऱ्यास 18,000 प्रति हेक्टरी व दुरुस्त न होऊ शकणाऱ्या जमीनधारक शेतकऱ्यास 5,000 ते 47,000 प्रति हेक्टरी इतकी मदत केली. त्यासाठी आपण SDRF म्हणजेच राज्याच्या कोट्यातून 2,215 कोटी वितरित केले. खरं तर ही मदत गुजरात, हरियाणा व पंजाब या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मदतीपुढे अत्यल्प आहे. तरी देखील आम्ही या फक्त 85 रुपये प्रति गुंठा इतक्या तुटपुंजा मदतीत हेही नसे थोडके असे समजून समाधान मानून घेतले होते. परंतु त्यानंतर सप्टेंबर महिन्यात झालेले नुकसान हे न भूतो न भविष्यती असे आहे. यंदाची अतिवृष्टी इतकी भीषण आहे की पीक, जमीन व शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे. आजच्या अतिवृष्टीचे संकट हे 1972च्या दुष्काळानंतर व 1993च्या किल्लारीच्या भूकंपानंतर मराठवाड्याचे 8 जिल्हे व लगतचे सोलापूर, अहिल्यानगर, बुलढाणा व यवतमाळ या जिल्ह्यांवर आलेले सर्वात मोठे आसमानी संकट आहे. देवेंद्रजी, आता मलमपट्टीने काम भागणार नाही, तर सर्जरीची गरज आहे. आम्हाला आठवण आहे की 2019ला कोल्हापूर, सातारा व सांगली या जिल्ह्यांवर असेच संकट कोसळले होते. त्यावेळी आपणच या राज्याचे मुख्यमंत्री होता. त्यावेळेस सरकारकडून केल्या जाणाऱ्या मदतीआड येणारे सर्व नियम बाजूला सारून आपण जागतिक बँकेची मदत घेऊन या 3 जिल्ह्यांसाठी तब्बल 4,708 कोटी रुपयांची मदत करण्याचे धारिष्ट्य दाखविले होते व NDRFच्या तिप्पट मदत केली होती. आज पुन्हा एकदा आपल्याला ॲक्शन मोडमध्ये येण्याची गरज आहे. आमची मागणी आहे की आपण हरियाणा सरकारप्रमाणे राज्यभर कर्जमाफी लागू करावी. कुठलाही ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या भानगडीत न पडता, पंचनाम्याचे सोपस्कार न करता, पंजाब राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याप्रमाणे सरसकट प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 इतकी मदत करावी. स्वतःचे हक्काचे घर गमावलेल्या शेतकऱ्यांना नवीन घरकुल उभारून द्यावे किंवा जे आहे ते दुरुस्त करून द्यावे. रब्बीसाठी पूर्णतः मोफत बियाणे उपलब्ध करून देण्यात यावी. ज्यांच्या पशुधनाचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. 2015 पासून आजपर्यंत 10 वर्षानंतरही जीवितहानीसाठीचे जे पूर्वपार 4 लाख रुपये सरकार देतं ते वाढवून 10 लाख देण्यात यावे. किमान वर्षभरासाठी शेतकरी बांधवांना वीज मोफत देण्यात यावी. तसेच ज्यांच्या सोलारचे नुकसान झाले त्यांना ते नव्याने मोफत उभारून द्यावेत.
शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे किंवा शासनाने अदा करावे. आता जर आधीच लाडकी बहीण योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या पोखरलेल्या सरकारला एवढी मोठी मदत करण्यासाठी निधी कसा उभारायचा असा प्रश्न असेल, तर त्यावरही तुमची जर इच्छाशक्ती असेल तर देवेंद्रजी फक्त तुम्हीच मार्ग काढू शकता. इथे आपण पंजाब व आपला महाराष्ट्र या राज्यांची तुलना करूया. पंजाब राज्याचा GSDP म्हणजे सोप्या सरळ भाषेत उत्पन्न जर तपासले तर 2025-26 या आर्थिक वर्षात ते आहे 8.91 लाख करोड. उत्पन्नामध्ये भारतातील राज्यांमध्ये पंजाब 16व्या क्रमांकावर आहे. आपला महाराष्ट्र 49.39 लाख करोड इतक्या उत्पन्नासह देशात पहिल्या क्रमांकावर आहे. निश्चितच आम्हाला याचा अभिमान आहे. पण सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आपल्या राज्याचे उत्पन्न हे पंजाब राज्याच्या तब्बल 5.5 पट आहे. त्यामुळे पंजाब राज्य जर हेक्टरी 50,000 मदत करत असेल तर आपली क्षमता त्या न्यायाने हेक्टरी 2,75,000 इतकी मदत करण्याची असली पाहिजे. आम्ही 2,75,000 मागत नाही. फक्त पंजाबप्रमाणे 50,000 हेक्टरी एवढीच मदत करा असे आमचे माफक मागणी आहे. यासाठी तुम्ही केंद्राकडे NDRFची रक्कम व आपत्कालीन निधी वाढवून मागून घेऊ शकता. तुमचेच सरकार केंद्रात असल्यामुळे ते सहज शक्यही आहे. तुमच्या महाराष्ट्रातील विरोधी पक्षासकट सगळ्या पक्षांकडे जमा असलेला पार्टी फंड यासाठी मागू शकता. कोण देतो कोण देत नाही हे शेतकऱ्यांच्याही ध्यानात येईल. महाराष्ट्रात राहणाऱ्या अंबानी अदानी सारख्या उद्योगपतींचा CSR फंड यासाठी वापरू शकता. महाराष्ट्रात राहणाऱ्या सिनेकलावंतांना मदतीचे आवाहन करू शकता. जागतिक बँकेकडून मदत घेऊ शकता. आपल्या महाराष्ट्रामध्ये शिर्डी, सिद्धिविनायक, शेगाव, तुळजापूर, शनिशिंगणापूर व इतर देवस्थानांकडे जमा असलेली रक्कम यासाठी आपण मागणी करू शकता. मात्र ही मागणी करताना ती रक्कम किमान एका संपूर्ण वर्षात जमा झालेली सर्व रक्कम असावी. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, हे या देवस्थानांना फक्त आणि फक्त आपणच पटवून देऊ शकता. महाराष्ट्राचे पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण, भारतरत्न यांनाही मदतीसाठी समोर येऊन आवाहन करण्याची विनंती करू शकता. म्हणजे महाराष्ट्रातील जनतेलाही कळेल की हे खरोखरच त्या पुरस्काराच्या पात्रतेचे आहेत की हे पुरस्कार त्यांना खेरापतीत मिळालेले आहे. कारण आजपर्यंत यांच्यातील एक जणही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हळहळताना दिसला नाही. वरीलपैकी काहीही शक्य नसेल तर शेतकऱ्यांना त्यांनी भरलेली GSTची रक्कम परत करावी. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2016-17 पासून 2023-24 या 8 वर्षांपर्यंत PM फसल विमा योजनेअंतर्गत केंद्र सरकार, राज्य सरकार व शेतकरी यांनी विमा कंपन्यांना प्रीमियम म्हणून 52,969 कोटी इतके रुपये भरलेले आहे. त्यापैकी पेआउट किंवा कॉम्पेन्सेशन पेड म्हणजेच नुकसान भरपाई म्हणून विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना दिलेली रक्कम आहे 36,350 करोड. म्हणजेच या 8 वर्षात शासनाने तब्बल 16,619 कोटी इतकी रक्कम ही विमा कंपन्याच्या घशात म्हणा खिशात म्हणा घातलेली आहे. आमची आपल्याला विनंती आहे, गुजरातप्रमाणे PM फसल विमा योजनामधून एकतर बाहेर पडावे किंवा विमा कंपन्यांना दिली जाणारी रक्कम शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वर्ग करावी, अथवा शासनाने विमा कंपन्यांच्या ऐवजी हा सर्व कारभार स्वतःच्या हाती घ्यावा. कुंभमेळ्याच्या खर्चात कपात करून तोही निधी उपलब्ध करून आपण शेतकऱ्यांना मदत करू शकता. आणखी महत्त्वाचे म्हणजे 30 नोव्हेंबर 1953 रोजी ब्ल्यू बुकमध्ये नोंद केल्याप्रमाणे निजामाची 15,964 एकर जमीन भारत सरकारने आपल्या ताब्यात घेतली. या जमिनीचे आजचे बाजार मूल्य 50,000 कोटीपेक्षा जास्त आहे.
जमीन निजामाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून भरलेल्या शेतसाऱ्याच्या जीवावरच घेतलेली होती. त्यामुळे ते 50,000 कोटी शेतकऱ्यांच्या विकासासाठी व आपत्कालीन निधीसाठी खर्च करण्यासाठी आपण केंद्राकडून आणावे. या निमित्ताने एक आठवण, आजच्या रोजी म्हणजेच 30 सप्टेंबरला ज्या वेळेस किल्लारी भूकंप घडला होता, त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी शरद पवार किल्लारीला हजर होते. ज्या पद्धतीने त्यांनी किल्लारी भूकंपाचे आपत्ती व्यवस्थापन केले होते, त्यामुळे ते नॅशनल हिरो झाले होते. भारतात कुठेही आपत्ती व्यवस्थापनाचा प्रश्न आला तर त्यांचा सल्ला घेण्यात येत होता. एवढेच काय, ज्यावेळेस 2001 मध्ये गुजरातचा भूकंप झाला, त्यावेळेस शरद पवार विरोधी पक्षात असून देखील तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना गुजरात भूकंपाच्या आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख म्हणून नियुक्त केले होते. आमचे म्हणणे आहे की आपणही मराठवाड्यात येऊन छावणी करून तळ ठोकून शेतकऱ्यांची मायेने विचारपूस केली तर शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत होऊन नॅशनल हिरो व्हाल. निसर्गाने ही संधी आपल्याला दिलेली आहे. एकदा या संधीचे सोने करून तर बघा. एकदा शेतकऱ्याचे DNA झाला की कधी OBCचा DNA तर कधी मराठ्यांचा DNA. ही दररोजची तारेवरची कसरत करण्याची कुठलीही गरज तुम्हाला उरणार नाही, कारण शेतकऱ्याला व संकटाला जात नसते. असो, या निमित्ताने एक संत कथा आठवते. पंढरपूर जवळच्या मंगळवेढा गावात दामाजी पंत नावाचे बेदरच्या बादशहाचे धान्य स्वरूपात सारा वसुली करणारे अधिकारी होते. सारा स्वरूपात वसूल केलेले धान्य विकून आलेली रक्कम मोहरा स्वरूपात बादशहाला पाठविणे हे त्यांचे काम होते. ही रक्कम बादशहाला पोहोचवण्यासाठी त्या काळी महार समाजाच्या व्यक्तीची नियुक्ती केली जात असे. एकदा मंगळवेढा भागामध्ये भीषण दुष्काळ पडला. शेतकरी हवादिल झाला. अन्नदाताच अन्नाला महाग झाला. त्यावेळेस दामाजी पंतांनी सरकारी तिजोरीतील बादशासाठी जमा केलेल्या धान्याच्या कोठाराची कवाडे गरीब व उपाशी जनतेसाठी उघडले व अनेकांचे प्राण वाचविले. त्या काळातील काही नतद्रष्ट लोकांनी बादशहाला सांगितले की दामाजी पंतांनी शेतसाऱ्याच्या स्वरूपात जमा झालेले धान्य परस्पर विकले व तुम्हाला पैसे पाठविले नाही. त्यावेळेस संतापून बादशहाने दामाजी पंताला अटक करण्यासाठी सैनिक पाठवले. साक्षात जनता जनार्दनात परमेश्वर शोधणारा आपला भक्त संकटात आल्याचे पाहून विठ्ठलाने स्वतः विठू महाराचे रूप घेऊन दामाजी पंत देणे लागत असलेल्या मोहरा बादशहाला पोहोचविल्या व दामाजी पंतांची अटकेच्या संकटातून सुटका केली. गरीब शेतकऱ्यांसाठी सरकारी तिजोरीच्या मदतीची कवाडे उघडणारे दामाजी पंत, संत दामाजी पंत म्हणून इतिहासात अजरामर झाले. आज आपल्याला अनाजी पंत म्हणून हिणविणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची संधी या निमित्ताने चालून आलेली आहे. आपण दक्ष आहात. या संधीचे सोने करून आपणही अनाजी पंत नव्हे तर दामाजी पंत म्हणून इतिहासात ओळखले जावे हीच सदिच्छा. बहिणी लाडक्या झाल्या, आता दाजीही लाडके व्हावे हीच अपेक्षा. शेतकरी जगला तरच देश जगेल. तुम्ही देऊ शकता. देवेंद्रजी, तुम्ही देणारे आहात, सक्षम आहात, म्हणून तुमच्याकडून अपेक्षा केली असे. ताजा कलम जी काही उपाययोजना करायची असेल ती तात्काळ करावी. वराती मागून घोडे किंवा तुकाराम महाराजांच्या भाषेत जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान असे होऊ नये म्हणजे मिळविले. आपला लाडका होण्याच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी. बांधवांनो, समाजात आज असंख्य ज्वलंत विषय आहेत ज्यावर आपणा सर्वांना व्यक्त व्हावेसे वाटते, परंतु प्रत्येकाला काही ना काही कारणास्तव व्यक्त होणे शक्य होत नाही. आपल्या मनातील अशा विविध ज्वलंत विषयांवरील निर्भीड, परखड व 100% सत्य अशीच माहिती आपणापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. परंतु आपल्या समविचारी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचविण्यासाठी आपला सक्रिय सहभाग आवश्यक आहे. त्याशिवाय हे कदापिही शक्य नाही.
त्यामुळे फक्त व्हिडिओ बघून न थांबता आपल्या हक्काच्या युगंधर या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेअर करा. तसेच कमेंट करून आपल्या भावना व्यक्त करा. आपण केलेल्या लाईक, कमेंट, शेअर व सबस्क्राईब हीच आम्ही घेतलेल्या परिश्रमाला मिळालेली आपली पावती ठरेल. धन्यवाद.